दुकानाचं भाडं, दुकानाचं लाईट बिल, मुंबईवरून मागवलेल्या मालाचं बिल, ट्रान्सपोर्टचा खर्च, सगळा माल आलेला चेक करून आपल्या बाउलसाठी लागणार एक चॉकलेट आणि केक बेस घरी बनवणं रोज. स्वतःच्या जीवावर iPhone 17 ऑन कॅश घेणं, हे सगळं करतोय मी मित्रांनो वयाच्या 20व्या वर्षी. विचार करा, इतकं सगळं हँडल करत असताना माझी मानसिक स्थिती काय असेल. आणि तुम्ही म्हणता की रेग्युलर व्लॉग टाकत जा. विचार करा ना की एवढ्या सगळ्या बिझी स्केड्यूलमधून मी कसं काय ब्लॉग टाकणार. तरी सुद्धा मित्रांनो मी वीक मधून 5 ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं मित्रांनो मी करतोय का, तर माझी जी मी स्वप्न डोक्यामध्ये बाळगलीत की ही स्वप्न आपल्या वयाच्या 25-30 वर्षापर्यंत पूर्ण करायची. त्या स्वप्नांसाठी मित्रांनो मी आज प्रयत्न करतोय आणि तुम्हाला पण हे सांगेन की तुम्ही सुद्धा प्रयत्न नक्की करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. संध्याकाळी सगळं आवरून सामान घेतलं आणि चाललो दुकानाच्या दिशेने. दुकानावर पोहोचल्यानंतर ऑलरेडी कस्टमर नेहमीप्रमाणे आले होते 1-2. मग लगेच मित्रांनो दुकान ओपन केलं, स्टूल वगैरे लावले आणि कस्टमरला सांगितलं की थोडा वेळ बसा, तुमची ऑर्डर तुम्हाला देतो मी. कारण का कस्टमर खूप वेळ वेट करत होते. मग काय घेतलं, लगेच ॲप्रॉन वगैरे लावला आणि केली कामाला सुरुवात. ऑलरेडी शॉप ओपन करायच्या आधी खूप सारे ऑर्डर होत्या, त्या घेतल्या पहिले. त्यानंतर 2 वॉफल, किटकॅट, डबल चॉकलेट, डार्क एवढ्या सगळ्या ऑर्डर आल्या. तितक्या झाला आपला पिस्ता. आणि आज तर आपला पिस्ता बाउल इतका सेल झाला मित्रांनो, आयकॉन ठरला आहे आपला पिस्ता बाउल. कारण का पिस्ता बाउलच्या ऑर्डर इतक्या आल्या. मग काय सगळ्यांच्या एक साथ घेतल्या ऑर्डर, हळूहळू ज्यांच्या होते पार्सल त्या सगळ्यांच्या पार्सल एक करून दिला. कारण आज कस्टमर एवढे होते मित्रांनो, कारण का स्टार्टिंगला मला वाटलं होतं की रविवार आहे, संध्याकाळी क्राऊड होईल. पण भाई शॉप ओपन केला मी 4:30 वाजता. 4:30 वाजता बेकार लेवलला गर्दी चालू झाली मित्रांनो. मग आज आणि त्यात मित्रांनो आज पिस्ता बाउलनी इतके आउट ऑफ रेकॉर्ड गेला पिस्ता बाउल मित्रांनो. जो तो दादा पिस्ता बाउल पाहिजे, जो तो पिस्ता बाउल पाहिजे. त्यानंतर मग गेलो किटकॅट आणला, किटकॅट संपली होती. मग किटकॅट नट्स दोन्ही एक साथ आणले आणि नंतर आलो शॉपवर परत. बघतोय तर काय परत एकदा होती पिस्ता बाउलची ऑर्डर. मग बारकाच छोटा भाऊ बनवत होता वॉफल्स आणि माझ्याकडे 3 ऑर्डर होते ऑलरेडी पेंडिंग, त्या घेतल्या मारायला आणि पिस्ता बाउल दिला कस्टमरला. नंतर मग रात्री संध्याकाळी हलवलोय, सगळ्यांच्या ऑर्डर देतो. संध्याकाळी सुद्धा आपल्या पिस्ता बाउल चालूच होता. संध्याकाळची रात्र झाली मित्रांनो, तरी सुद्धा पिस्ता बाउल आपला चालूच होता. मग काय हळूहळू कस्टमरला सगळ्या ऑर्डर दिल्या मित्रांनो. आपल्या आउटलेटसाठी फोन आलेला, तो आपण अटेंड केला. त्यानंतर त्याची थोडंफार बोलणं झालंय. काय अपडेट असेल तुम्हाला पुढच्या मी ब्लॉग मध्ये सांगेनच कसं काय आमचं काय ठरलंय. सो रेडी आपला कधी कुठेही सेकंड आउटलेट ओपन होऊ शकतो. बी रेडी गाईज. त्यानंतर मित्रांनो आपण दिलं लास्टची ऑर्डर दी आपण पिस्ता बाउलची. कारण का दिवसावर इतके पिस्ता बाउल गेले, आजचा दिवसच पिस्ता ठरलाय भाई. मग फायनली लाईट्स वगैरे ऑफ केले, दुकान केला बंद आणि चाललो घराकडे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपले लवकरच 10K होणार मित्रांनो. सो सपोर्ट तुमचा चालू ठेवा.